आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत, रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करत आहोत एका अशा लीडरला ज्यांच्यावर व्यक्तिगत असे पर्सनल काही आरोप नाही आहेत, परंतु बऱ्याचदा आपल्या पार्टीला डिफेंड करण्याच्या नादामध्ये, आपल्या सरकारला वाचवण्याच्या नादामध्ये हे कॉन्ट्रोवर्सीज मध्ये फसतात आणि कायम बातम्यांमध्ये असतात। प्लीज वेलकम भारत सरकारचे सूचना आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी। आणि आजच्या या विशेष प्रोग्रामसाठी जजच्या रूपामध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे जनसत्ताचे संपादक ओम थानवी यांना। ओम थानवी। आपकी अदालत मध्ये आजचे पाहुणे सुद्धा आहे, जनता सुद्धा आहे, जज सुद्धा आहे। यापूर्वी की आपण आजचा खटला सुरू करू, आजचे जज ओम थानवी यांची परवानगी घेऊयात आजचा खटला सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करण्यात यावी। आणि याआधी की पहिला आरोप लावू आपण मनीष तिवारी यांच्यावर, आपण एक नजर टाकूया यांच्या पॉलिटिकल करिअरवर। भारताचे इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मनीष तिवारी यांचं काँग्रेस सोबत 32 वर्षापासूनचं नातं आहे। कॉलेजमध्ये NSUIचे ऍक्टिव्हिस्ट मनीष तिवारी युथ काँग्रेसशी जोडले गेले आणि 1998 मध्ये युथ काँग्रेसचे नॅशनल प्रेसिडेंट बनले। त्यांच्यानंतर मनीष तिवारींना AICCचा सेक्रेटरी आणि नंतर पार्टीचा स्पोक्सपर्सन बनवलं गेलं। मनीष तिवारींनी प्रत्येक संकटामध्ये, मग तो 2G स्कॅम असो किंवा कोळसा घोटाळा, रिटेलमध्ये FBIचा प्रश्न असो किंवा फूड सिक्युरिटीचा कायदा, आपल्या पार्टीचा जबरदस्त बचाव केला। मनीष तिवारींकडे विरोधींवर तीव्र हल्ले करण्याचे सुद्धा कौशल्य आहे। लुधियानापासून लोकसभेचे मेंबर मनीष तिवारी पंजाबच्या एका प्रतिष्ठित कुटुंबातून येतात। त्यांचे वडील प्रोफेसर VN तिवारी दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले होते। पेशाने वकील मनीष तिवारी आपकी अदालत मध्ये स्वतःचा खटला स्वतःच लढतील। तर खटला सुरू होत आहे। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप सूचना आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांच्यावर। आपकी अदालत मध्ये इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मनीष तिवारी यांच्यावर आरोप आहे की यांनी दिलासा देण्याच्या नावाखाली राजकारण केलं। मनीष जी, आता हल्लीच उत्तराखंड मध्ये भयानक पूर आला। काही लोकांचा असा अंदाज आहे की 10,000-12,000 लोकांचा कदाचित यामध्ये मृत्यू झाला असेल। आणि सामान्यतः जनतेला असं वाटतं की अशा दुखवट्यावर राजकारण होऊ नये, पण 22 जूनचं तुमचं वक्तव्य मी पाहिलं। उर्दू वृत्तपत्राच्या संपादकांशी तुम्ही तेव्हा बोलत होता। तुम्ही नरेंद्र मोदींसाठी म्हणालात की हे डिझास्टर टुरिझमवरती गेले होते आणि तुम्ही म्हणालात त्यांना असं वाटतं की तेच रॅम्बो आहेत। अशा प्रकारच्या स्वस्त लोकप्रियतेपासून वाचलं पाहिजे। जे मदत करायला गेले होते त्यांच्यावर असा कटाक्ष। हे बघा रजतजी, याला तुम्ही एका परिप्रेक्ष्यामध्ये पाहाल। 16 जूनला ही नैसर्गिक आपत्ती उत्तराखंडाच्या लोकांवरती ही आपत्ती कोसळली। ज्या दिवसाबद्दल तुम्ही बोलत आहात तो एक संडे होता, एक रविवार होता आणि त्याच दिवशी सकाळी एका वृत्तपत्रामध्ये बातमी छापली की एका प्रदेशाचे मुख्यमंत्रीने आपल्या प्रदेशाच्या 15,000 लोकांना 48 तासांमध्ये बाहेर काढलं। त्याच्या एक दिवस आधी जेव्हा मी ब्रीफिंग केलं होतं मदत कार्यांविषयी, तेव्हा ते जे आकडे आम्ही लोकांच्या समोर ठेवले होते त्याच्यानुसारच सगळ्या भारताची जितकी एलिमेंट्स ऑफ नॅशनल पॉवर होती, आर्मी, एअरफोर्स, ITBP, NDRF आणि राज्य सरकार, सगळे मिळून केवळ 10,000 लोकांना काढू शकले। तर ही खूपच एक विचित्र अशी गोष्ट वाटली की एक व्यक्ती जो पदामुळे ज्यांनी जबाबदारी दाखवली पाहिजे, तो अशा प्रकारचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहेत की मी एकट्याने 15,000 लोकांना काढलं। आणि यामध्ये आणखी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे, जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तर नाही बघत की गुजराती कोण आहे आणि पंजाबी कोण आहे आणि मद्रासी कोण आहे आणि मध्य प्रदेशातून कोण येतं। तर तुम्ही मदत करायला गेला होता
तुम्ही जर असं म्हणाला असता की मी 15,000 भारतीय लोकांना काढलं, तर मी ही गोष्ट स्वीकारली असती की चला काय म्हणतात, थोडंसं तुम्ही जर फेकत जरी असाल, तर त्याकडे दुर्लक्ष केलं असतंच आपण. परंतु अशा त्यांच्या प्रकारे पार्टीचे अशा अध्यक्ष प्रकारे राजनाथ सिंग म्हणाले की त्यांनी विचारलं नरेंद्र मोदींना. नरेंद्र मोदी म्हणाले, "मी कधीच असं विधान दिलं नाही, मी कधीच असं क्लेम केलं नाही." हे बघा, जर त्यांनी असं क्लेम नाही केलं, तर जी बातमी छापली होती, एक खूपच मोठ्या वृत्तपत्रामध्ये ती बातमी छापली होती, तर त्याचं खंडन तर ना भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आणि ना गुजरात सरकारच्या बाजूने दाखवले गेले. जर ते म्हणतात, की त्यांनी असं कुठलंच क्लेम केलं नव्हतं आणि त्यांनी 15,000 लोकांना नाही काढून आणलं, 90 इनोव्हा लावून आणि त्याच्यानंतर त्याच वृत्तपत्रांमध्ये 3-4 दिवसानंतर छापलं होतं, की जर ते 90 इनोव्हा 24 तास चालल्या असत्या आणि इतक्या दिवस चालल्या असत्या, तर जाऊन इतके लोक निघाले असते, तर जर त्यांचं काही याच्याशी ते ते मॅथेमॅटिक्स तर मी ऐकलं की तुम्ही दिलेलं होतं. हे बघा, एक गोष्ट या देशाची खूप चांगली आहे, की या देशाची जी मीडिया आहे, ती सूचना आणि प्रसारण मंत्र्यांची सुद्धा गोष्ट ऐकत नाही. जी आपली ही परंपरा आहे, मागील 60 वर्षांमध्ये केली आहे आणि या परंपरांचा आदर केला पाहिजे, की जर एखाद्या देशामध्ये वास्तवामध्ये योग्य प्रकारची फ्री मीडिया आहे, तर तो भारत आहे. तुम्ही म्हणताय की बीजेपीचे नेते स्वस्त लोकप्रियतेसाठी काम करत होते. हे बघा, एक फोटो माझ्याजवळ आहे. जे मदतीचे पॅकेट पाठवले गेले होते तिथे दुष्काळग्रस्तांसाठी, त्यांच्यावरती अ, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे फोटोज आहेत. आता हे राजकारण नाहीये? जर एखाद्या व्यक्तीने हा इतका उत्साह दाखवला, की जे पार्टीचे अध्यक्ष आहेत किंवा पार्टीचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचे त्याच्यावरती फोटोच लावले, तर मला नाही वाटत की काही राजकारण करण्याचं किंवा त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे. हे एक प्रत्येक असं कसं म्हणता? प्रत्येक जर नरेंद्र मोदींच्या नावावरती कोणी काही करत असेल, तर तो क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नावावरती कोणी करत असेल, तर तो क्रेडिट घेण्याचा प्रयत्न नाहीये. रजतजी रजतजी हे तर गुजरातच्या मुख्यमंत्रींच्या नावावर तर कोणी केलं नव्हतं. हे तर स्वतः त्यांनी केलं होतं, की जर त्यांना नाही, जर तेही जर असंच जर म्हणतायत की कोणीतरी माझ्या नाही, नावावरती नाही, केलं जर होतं. जर हां, जर तुम्ही पब्लिक रिलेशन एजन्सी हायर केली हं. आणि ती पब्लिक रिलेशन एजन्सी तुमच्या वतीने जर काही करेल, तर ती जबाबदारी तुमची होते ना. जर राहिला ह्याचा प्रश्न जर राहिला, मी तुमची गोष्ट अगदीच स्वीकारतोय, की जेव्हा आमचे कार्यकर्ता आणि खास करून जे जमिनी कार्यकर्ता मदतीचे साहित्य मोबिलाईज करतात, ते पाठवतात, तेव्हा नक्कीच जर त्यांच्या मनामध्ये एका प्रतिष्ठेच्या भावनेने, एका आदराच्या भावनेने आपल्या अध्यक्षांचा फोटो किंवा उपाध्यक्षांचा फोटो नक्कीच लावतात. परंतु यामध्ये असं काही राजकारण किंवा स्वस्त लोकप्रियता नाही लपलेली, ही त्यांची एक भावना आहे. चला, मी तुमची ही गोष्ट मान्य करतो. 1 जुलैचं तुमचं वक्तव्य आहे. तुम्ही म्हणालात काय संसदेच्या दोन्ही सभागृहातील विपक्षाच्या नेत्यांना दुष्काळ प्रभावित परिसरांमध्ये पाहिलं गेलं का? तर हे तर असं झालं, छापा सुद्धा माझा, काटा सुद्धा माझा. नरेंद्र मोदी गेले तरी तुमचा आक्षेप असतो. सुषमा स्वराज, अरुण जेटली नाही गेले तरी सुद्धा तुम्हाला आक्षेप असतो. आम्हाला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तराखंडमध्ये गेल्याची आपत्ती नव्हती. ज्या प्रकारचे त्यांनी क्लेम केले आहेत, त्याच्यावरती नाही, आक्षेप बऱ्याचशा आहे. लोकांची विधानं माझ्याकडे आहेत काँग्रेसच्या हे ठीक नेत्यांची, आहे. ज्यांना आक्षेप होता ते तिथे गेले हे नाही. बघा, राहिला प्रश्न तुम्ही जे म्हणताय बाकी विधानांचा संबंध आहे. तुम्ही त्या लोकांकडून याच्याबद्दल स्पष्टीकरण किंवा अदालतमध्ये बोलावून विचारू शकता. राहिला प्रश्न, माझा प्रश्न तर की आपले बाकी मुख्यमंत्री सुद्धा गेले. आफ्टर ऑल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री सुद्धा गेले, तुमच्या बाकी प्रदेशांचे मुख्यमंत्री सुद्धा गेले. आम्ही आणखी कोणाच्या जाण्यावरती काही टोकाटाकी नाही दाखवली किंवा आक्षेप नाही दाखवला. परंतु एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या चुकीचा क्लेम केला, तर त्याला आम्ही नाही, नक्कीच जसं तुम्ही सुषमाजी आणि सुषमाजी आणि अरुणजी या दोघांचा जर संबंध आहे, नक्कीच जेव्हा एखादी अशी नैसर्गिक आपत्ती येते, तिथे जर विरोधी पक्ष नेते जात असतील, त्यांचं सांत्वन करण्यासाठी, तर चांगली गोष्ट आहे आणि ही परंपरा नाही, खूप चांगली गोष्ट झाली असती जर- ही परंपरा पण हे जर बघा तुम्ही मनीषजी, पाहाल, श्रीमती अहो, सोनिया गांधींजी जेव्हा विपक्ष नेता होत्या, भले काही चूक झाली, भले आणखी कुठेतरी काहीतरी दहशतवादी हल्ला झाला किंवा नैसर्गिक आपत्ती झाली, प्रत्येक ठिकाणी पोहोचत होत्या. त्यांनी
नक्कीच ज्या लोकांना हानी पोहोचली आहे, त्यांचे अश्रू त्या पोचण्यामध्ये त्यांना एक सहानुभूती देण्यामध्ये जर कुठेतरी सरकारच्या बाजूने कुठेतरी कमी आहे, मदत पोहोचवण्यासाठी, त्याला ठीक करण्यासाठी तुमची एक गोष्ट विरोधी मी पक्ष अगदी खरी मानतो की त्यांना तिथे जायला हवं होतं. पण त्यांना थांबवलं कोणी? भारत सरकारच्या होम मिनिस्टरने. गृहमंत्री शिंदे साहेबांचं विधान माझ्याकडे आहे. ते म्हणाले की व्ही-आय-पी लोक लँड झाल्यामुळे सगळे पोलीस व्ही-आय-पी बंदोबस्तामध्ये लागतात. त्यामुळे मी विनंती केली होती. मी स्वतः सुद्धा जाऊ शकलो नाही आणि मी नकार दिला होता की कुणी सुद्धा जाऊ नये. रजतजी, हे ते जाऊ देत नाहीत आणि तुम्ही त्यांना म्हणता की नाही गेलात तर पकडू. रजतजी, हे तर छापा सुद्धा माझा आणि काटा सुद्धा हो. माझा, की मी गृहमंत्रीचा जो डिसिप्लिन आहे, तो विरोधी पक्ष नेत्यावर तर लागू होतोच, परंतु गुजरातचे मुख्यमंत्री जे निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षांवर लागू होत नाही. त्यांच्यावर तर कुणाचाच कायदा लागू नाही, होत मग म्हणूनच तर मी म्हणत आहे की काटा पण माझा आणि छापा पण माझा. ज्याला जायचं होतं तो निघून गेला, ज्याला जायचं नव्हतं तो म्हणतो की मी गृहमंत्र्याच्या कारणाने नाही जात. आणि तुम्ही जो गेला त्याला सुद्धा मारलं आणि जो नाही गेला त्याला सुद्धा मारलं. हे बघा, जो गेला त्याची ज्या प्रकारची वक्तव्य होती किंवा जे, माफ करा जर मी थोडासा असंसदीय भाषेचा प्रयोग करत असेल की जी फेकण्याची सवय आहे, त्याला त्याची आलोचना केली होती. राहिला प्रश्न जाण्याचा, आम्ही कोणाच्या जाण्यावर टोकाटाकी नाही केली. तुम्ही कॅबिनेट मीटिंगच्या नंतर ब्रीफ केलं होतं पत्रकारांना. म्हणाला होतात की जेव्हा लोकांना काढण्याचं काम पूर्ण होईल तेव्हा समीक्षा केली जाईल की कुठे कमी होती, कुठे चूक होती, ज्याच्यामुळे हे झालं. भरपूर दिवस झाले पण अजून काही समजलं नाही काय झालं ते. ही तुमची गोष्ट अगदी बरोबर आहे. माझ्या मते 19 किंवा 20 जूनबद्दल तुम्ही बोलत आहात, जेव्हा हा प्रश्न निर्माण व्हायला सुरू झाला, की ही नैसर्गिक आपत्ती का झाली? जी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे, त्यांचे सदस्य जे आहेत तिथे अजूनसुद्धा डेहराडूनमध्ये डिप्लॉयड आहेत. ते एकदा सगळे परत येऊ दे. तुम्ही सरकार कुठल्या नक्कीच ऑथॉरिटीबद्दल बोलत आहात मनीषजी? ही ती ऑथॉरिटी आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ज्याचा उल्लेख तुम्ही केला. 151 करोड रुपयांचं वार्षिक बजेट आहे. ऑक्टोबर 2007 मध्ये ती बनली आणि 23 एप्रिल 2013 पर्यंत एकदा मीटिंग सुद्धा नाही झाली. हे बघा, हे काय जे काही डिझास्टर हे बघा, मॅनेजमेंट करणार आहेत? हे बघा, जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा प्रश्न आहे, जे त्याचे फुल टाईम मेंबर्स आहेत, त्यांचे फुल टाईम मेंबर्स आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करतात. आफ्टर ऑल जी नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स आहे, ती क्रिएट केली गेली. ते NDMAच्या त्या अनुसारच त्यांच्या खाली काम करतात. तर असं नाहीये की म्हणजे तुम्ही म्हणताय की फोर्समध्ये NDMA काही काम करत नाही असं काही, हे किंवा बघा, NDMAने काही काम केलंच नाहीये. तुम्ही जर ह्या नाही, नैसर्गिक जर जर आपत्तीबद्दल तुम्ही फॅक्ट्सवर जाल तर असं वाटेल की नाही केलं. 30 राज्यांमध्ये केवळ 7 राज्य असे आहेत ज्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी कुठली तरी कमिटी बनवली नाही, आहे. मग ह्यात त्या राज्य सरकारची चूक आहे. बिकॉज हे बघा, एका संघीय पण रचनेमध्ये, याचं तर काम हे बघा, त्यांना नाही, विचारायचं बघा, असेल ना. बघा, आणि नाही, जर हे हे बघा, आपापसात नाही, भेटलेच हे बघा, नाहीत. एका संघीय रचनेमध्ये तुमचं जे नैसर्गिक आपत्तीशी जे लढण्याचे कार्य आहे, तर ते तुमच्या कॉन्स्टिट्यूशनच्या, संविधानाच्या हिशोबाने ते राज्य सरकारचं बनतं. त्याचं एक कोऑर्डिनेशन करण्यासाठी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी बनवली गेली आहे. आता जर एखाद्या राज्य सरकार सांगितल्यावर सुद्धा, चिठ्ठी लिहिल्यावर सुद्धा, गेल्यावर सुद्धा हे योग्य समजत नाही की मी माझ्या प्रदेशामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी बनवावी, तर मग त्या राज्य सरकारला प्रश्न विचारायला उत्तराखंड हवा. सरकारविषयी तर एकावर एक रिपोर्ट असे छापले आहेत की त्यांना वॉर्निंग दिली गेली होती. 2 दिवस आधी त्यांना सांगितलं गेलं होतं. वेगवेगळ्या जागेवरून वॉर्निंग मिळाली होती पण सरकारने काहीच केलं नाही. हे बघा, तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलत आहात त्याचे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे की हो, आमच्याकडे ही सूचना होती की हवामान खराब होणार आहे. परंतु रजतजी, कधीतरी एखादी व्यक्ती, आणि खास करून डोंगरांमध्ये जेव्हा वरचेवर हवामान बदलत राहतो, ढग येत असतात, पाऊस येतो, मग हवामान खराब होतं. कधीच कुठली व्यक्ती ही अपेक्षा करत नाही की क्लाउड बर्स्ट होईल आणि इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती येईल. आता यामध्ये प्रदेश सरकारच्या बाजूने जर काही कमी राहिली आहे
किंवा तिथे जे जिल्हा प्रशासन आहे त्यांनी योग्य वेळी काम नाही केलं, त्या सगळ्याचं जे विश्लेषण आहे, जसं मी तुम्हाला म्हणालो, की केंद्र सरकारच्या बाजूने किंवा राज्य सरकारच्या बाजूने हीच होईल तुम्ही आणि सांगू त्यासाठी शकता का जर जनतेला आणि की कधीपर्यंत हे समजेल की चूक कुठे झाली, कमी कुठे झाली, म्हणजे पुढे असं होणार नाही? तुम्ही ही जी गोष्ट बोलत आहात, ही मी आपल्या विचारात घेईन, कारण मला आपकी अदालतमध्ये चुकीचं वचन नाही द्यायचं आहे. परंतु हो, हे नक्कीच तुम्हाला वचन देतो, की तुमचं म्हणणं मी सरकारपर्यंत पोहोचवेन आणि सोमवारपर्यंत तुम्हाला नक्कीच सांगेन, याच्या विश्लेषणाचा जो इंटरिम रिपोर्ट आहे, तो कधीपर्यंत येईल, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल. मनीषजी, माझ्याकडे यादी तर खूप लांब आहे आरोपांची. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मनीष तिवारी यांच्यावर जनतेच्या आरोपांचा आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. हे तर तुम्ही नरेंद्र मोदींना अनारकली बनवलं. IB म्हणत आहे की आम्ही तुम्हाला मरू देणार नाही, CBI म्हणतं की आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सूचना आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मनीष तिवारी यांच्यावर आरोप आहे की यांचं सरकार CBIचा वापर राजकारणासाठी करत आहे. मनीषजी, वारंवार BJPचे नेता असं म्हणाले की हे सरकार समर्थन गोळा करण्यासाठी, पार्लमेंटमध्ये आपली मेजॉरिटी बनवण्यासाठी, सरकारला चालवण्यासाठी CBIचा वापर करतंय. हे बघा, हे जे एलिगेशन आहे किंवा हा जो डाग आहे, हा अत्यंत आधारहीन आहे आणि हास्यास्पद आहे. आणि मी यामुळे असं म्हणत आहे, की जर कोणीही CBIचा दुरुपयोग केला असेल किंवा त्या दुरुपयोगामध्ये डॉक्टरेट मिळवली असेल, तर ते NDAचं सरकार होतं आणि मला तुम्हाला त्याचं उदाहरण द्यायचं आहे. अशीच अदालत होती जस्टिस व्यंकटस्वामींच्या कमिशनमध्ये. तहलकाचा जो खुलासा होता आणि त्याच्यावरच तो चौकशी आयोग बनला होता. आणि ज्या प्रकारे NDAच्या सरकारने जे तहलकाचे प्रमोटर्स होते, त्यांचे जे पत्रकार होते, त्यांच्याबरोबर जशी वागणूक केली होती, त्याच्यापेक्षा मोठं उदाहरण गव्हर्नमेंट मशिनरीजच्या मिसयूजचं असू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा CBI हरेन पांड्यांच्या प्रकरणामध्ये कुठल्याही निष्कर्षावरती पोहोचते आणि तो निष्कर्ष भारतीय जनता पार्टी किंवा कुठल्या व्यक्तीच्या अनुकूल असतो, तेव्हा CBI खूप विश्वसनीय होते. आणि जर CBI अशा कुठल्या निष्कर्षांवर पोहोचते, जो त्यांच्या अनुकूल नाही आहे, तर ते काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन बनतं. तेव्हा काटासुद्धा माझा आणि छापासुद्धा माझा. तुमच्या सरकारला मदत करतायत मुलायम सिंग यादव. 3 एप्रिल 2013 मुलायम सिंग यादव यांचं विधान आहे, कॅमेऱ्यावर आहे. ते म्हणाले की काँग्रेसशी लढणं इतकं सोपं नाहीये. जेलमध्ये टाकतील, CBIला तुमच्या पाठी लावतील. हे बघा, माननीय मुलायम सिंगजींचा मी वैयक्तिक पातळीवरती खूप आदर करतो. परंतु जर या प्रकरणाला एका परिप्रेक्ष्यामधून पाहिलं गेलं, तर एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्या जनहित याचिकेवरती अदालतच्या आदेशावरती CBIने तपास सुरू केला होता. आणि जी काही तपासाची प्रक्रिया आहे, ती अदालत आणि तपास एजन्सीच्या मध्ये आहे. त्यामध्ये सरकारचा काही संबंध नाहीच आहे. DMK तुमची सहयोगी होती. तुमची सरकार चालवण्यामध्ये सगळ्यात मोठी पार्टी होती. त्यांचे लोक सरकारमध्ये मंत्री होते. ज्या दिवशी DMKने समर्थन परत घेतलं, दुसऱ्या दिवशी सकाळी करुणानिधी यांच्या मुलाच्या इथे CBIची रेड झाली. DMKने जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा DMK स्वतः या निष्कर्षावर पोहोचली की यामध्ये केंद्र सरकारचा काही संबंध नव्हता. कुठल्यातरी कारच्या प्रकरणाविषयी किंवा कुठल्या कारचा इम्पॉर्टंट होता, आता जर मला आठवत असेल हो. तर त्याच्यावरती तपास चालू होता. आणि विदेशी कार आहेत हो, खूप साऱ्या. विदेशी कार आयात करायचा आणि त्याच्यावरती तपास चालू होता. आणि त्या कार रिकव्हर करण्यामध्ये ती जी तपास एजन्सी आहे, ते 16 ते 17 जागी गेले होते. त्यामधील एक जागी जे DMKचे अध्यक्ष आहेत, त्यांचे जे ग्रँडसन आहेत, ते कदाचित त्यांच्या इथे पोहोचले होते. तर त्यामुळेच टायमिंग बघा ना, आज विड्रॉ केला आणि दुसऱ्या दिवशी रेड. हे बघा, मी तेच सांगत हां. आहे
की जी कायदेशीर प्रक्रिया आहे, जी तपासाची प्रक्रिया आहे, जर तुम्ही याला राजकीय घटनाक्रमाशी जोडून पाहाल, तर रोज तुम्ही कुठल्या प्रत्येक तपास एजन्सीच्या प्रत्येक ॲक्शनला कुठला ना कुठला राजकीय पण रंग ही देऊ शकाल. टायमिंग कायम हे बघा तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. परंतु रेडचा अर्थ किंवा आरोपपत्र दाखल होण्याचा अर्थ असा नाही की कुठल्याही व्यक्ती दोषी ठरतो. UPA सरकार तपास एजन्सीचा वापर रजतजी राजकीय कारणांसाठी किंवा राजकीय फायदा घेण्यासाठी नाही करत. हे हा 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 जो आरोप आहे तो अत्यंत आधारहीन आहे आणि हा मी आरोप फक्त ऑपोजिशन लीडरचा नाहीये, तुमच्या साथींचा नाहीये. सुप्रीम कोर्ट असं म्हणालं, CBI तर सरकारचा पोपट आहे. हे बघा हा मालकाची बोली बोलतो. हे बघा, आता सर्वोच्च न्यायालयाचा जो की जी टिप्पणी असते, ज्याला तुम्ही ऑबिटल म्हणता, त्याच्यावरती प्रक्रियांना तुम्ही देऊ शकता, नाही मी देऊ शकतो. आपण मी तर दोघं विचारू शकतो फक्त, पण- आपल्या दोघांसाठी ते योग्य नाही ठरणार. परंतु जोपर्यंत CBIच्या स्वायत्ततेचा प्रश्न आहे, जर तुम्हाला आठवत असेल, मंत्री बनवण्याच्या आधी जेव्हा मी सांसद होतो, तेव्हा मी स्वतः एक वैयक्तिक बिल लोकसभेच्या समोर ठेवलं होतं. CBIला एक लीगल नवीन रूप असं दाखवण्यासाठी आणि माझं असं मत आहे, की जी सरकारने आता शिफारस केली आहे आणि जी सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवली आहे, यामुळे CBIची जी स्वायत्तता आहे, ती सुदृढ करण्यासाठी खूप जास्त काय म्हणतात प्रगती होईल. आता आणि ह्या गोष्टीला तुम्ही सुद्धा तुम्ही नाकारता का, की इशरतच्या केसमध्ये नरेंद्र मोदींना फसवण्यासाठी सरकारने CBIचा वापर केला आहे आणि त्यामध्ये सुद्धा टायमिंग अगदी बरोबर आहे. एकीकडे ते कॅम्पेन कमिटीचे अध्यक्ष बनतील, दुसरीकडे केस सुरू करतील. रजतजी, जर तुम्ही गुजरातमध्ये जो घटनाक्रम किंवा जो गुजरातमध्ये घटना घडल्या, त्याला एका परिप्रेक्ष्यातून पाहाल, 2002चा नरसंहार झाला. त्याच्यानंतर तिथे एक नाही अनेक बनावट चकमकी झाले. त्या बनावट चकमकीचा स्वतः गुजरात सरकारने शपथपत्रावरती अ, सर्वोच्च न्यायालयाच्या समोर स्वीकार केला. इंटरिम कॉम्पेन्सेशन दिलं. तर याचा असा अर्थ आहे, की तिथे जे सरकार आहे आणि सरकारचे जे इन्स्ट्रुमेंटॅलिटीज आहेत, ती एकदम रोब झाली होती. कारण बनावट चकमकींचं काय काय अर्थ बनतो त्याचा? बनावट चकमकी इट्स नथिंग एल्स बट कोल्ड ब्लडेड मर्डर. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पकडून त्याला गोळी माराल आणि त्याला बनावट चकमक म्हणाल, तर ती बनावट चकमक नाहीये, तो मर्डर आहे. पण आणि त्यासाठी ज्या व्यक्ती जबाबदार आहेत त्यांना शिक्षा व्हायला हवी. अच्छा, पण जर खरं तर हे आहे, की CBI सुद्धा असं म्हणते, की ही IB जे UPचं सरकार आहे त्यांच्या अंडर काम करते आणि गुजरात पोलीस जे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या अंडर काम करते. त्या दोघांचं एक जॉइंट ऑपरेशन होतं. हे बघा, तर जर दोष केवळ गुजरात सरकारवर येईल, हे की बघा, केंद्र सरकारवर सुद्धा डाग येतील त्याचे? हे बघा, जर IBचे काही लोक किंवा IBचे काही अधिकारी यामध्ये कथाकथित रूपाने सामील होते, तर कारवाई त्यांच्यावर सुद्धा झाली पाहिजे. IBचे जे चीफ आहेत आसिफ इब्राम साहेब, त्यांनी गृहमंत्र्यांना चिठ्ठी लिहिली आहे. चिठ्ठी काय कंप्लेंट आहे. ते म्हणाले, की CBI या प्रकरणाचा ज्या प्रकारे तपास करत आहे, त्याचं नुकसान देशाच्या इंटरनल सिक्युरिटीला मी होईल. असं नाही म्हणत, की आपली जी इंटेलिजन्स सर्व्हिसेस आहेत किंवा गुप्त एजन्सीज आहेत, ते काही चुकीची कामं करतात किंवा कुठली अशी नाही, ते कामं तर असं करतात. म्हणतात, की हे जे लोक होते, IB ऑपरेशन होतं. इट वॉज बेस्ड ऑन अ टॅप्ड कन्व्हर्सेशन बिटवीन टेरर ऑपरेटिव्हज अँड देअर हँडलर्स इन पाकिस्तान. हे दहशतवादी होते, जे पाकिस्तानीशी वारंवार बोलत होते. प्रूव्हन टेररिस्ट होते, ज्यांचा लष्कर-ए तोयबामध्ये उल्लेख आहे. त्यांच्याबद्दल हे ऑपरेशन होतं. हे बघ, मी तुमचं बोलणं सगळं स्वीकारलं, की कथाकथित रूपाने लष्कर-ए तोयबाशी संबंधित होते. तसं त्यांचे जे वडील आहेत, त्यांचे जे बाकी सगळे सोबती आहेत, तेही गोष्ट मानत नाहीत. परंतु फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट मी ते स्वीकारलं, की म्हणजे मान्य केलं, की हेडलीने FBIच्या समोर हे सांगितलं. एलईटीचे ऑपरेटिव्हज होते. तरीसुद्धा आपलं संविधान मानवी मूल्यामध्ये ही परवानगी देतात का, की कुठल्याही व्यक्तीला तुम्ही दिवसाढवळ्या उभं करून त्याचा गुन्हा सिद्ध न होता सुद्धा त्याला गोळी माराल? कुठला कायदा या गोष्टीसाठी परवानगी देतो?
हे बघा, प्रश्न हा आहे की जर तुमच्याजवळ त्यांच्या विरोधात पुरावे होते, तुम्ही त्यांना पकडलं असतं, तुम्ही त्यांना इंटरोगेट केलं असतं, अदालतकडे आणलं असतं. आफ्टर ऑल तुम्ही कसाबच्या विरोधात नाही, नाही, कारवाई केली यामध्ये होती ना? यामध्ये कुणालाच काही हां, अडचण हां. नव्हती. हो, ही मग आक्षेप अडचण केवळ ही होती, की या संपूर्ण केसचा राजकीय उपयोग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फक्त काही टेलिफोन कॉल्सच्या बेसिसवरती हे बोट उचलतायत मुख्यमंत्रीवरती किंवा त्यावेळच्या होम मला एक मिनिस्टरवरती. गोष्ट सांगा, हे एकमेव प्रकरण तर नाहीये. शराबुद्दीनचे प्रकरण आहे, कौसरबीचं प्रकरण आहे, तुलसीराम प्रजापतीचे प्रकरण आहे. मी तीच गोष्ट सांगत आहे की 2002 नंतर आणि 2007 किंवा 8 पर्यंत जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप नाही केला आणि कार्यवाही नाही केली, गुजरातमध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी होत होत्या, त्या अगदी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. आणि जर कुठलं सरकार त्यामध्ये जर भागीदार होते किंवा त्यांना कंट्रोल करू शकत नव्हते, त्यांनी त्याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे होती. हे तर तुम्ही नरेंद्र मोदींना अनारकली बनवलं. आयबी म्हणते की आम्ही तुम्हाला मरू देणार नाही, सीबीआय म्हणते की आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. हे बघा, असं आहे की ना आम्ही त्यांना अनारकली बनवत आहोत, ना आम्ही त्यांना सलीम बनवत आहोत. तीच सीबीआय जी गुजरातमध्ये इतकी ऍक्टिव्ह होऊन काम करते, जेव्हा तुमच्या राज्याचे साथी पवन बन्सल त्यांची इन्क्वायरी जेव्हा करतात, तेव्हा पवन बन्सल यांना साक्षीदार बनवते. त्यांच्या नेफ्यूने 10 करोड रुपयांची खंडणी मागितली. त्यांच्या घरी मीटिंग झाल्या. त्यांच्या टेलिफोन कॉल्सने मिनिस्ट्रीमध्ये बोलणं झालं. हे सगळे सीबीआयचे दिलेले पुरावे आहेत. परंतु मंत्रीजी होते, त्यामुळे कदाचित सोडून दिलं. हे बघा, मी तुम्हाला एक व्यक्तिगत गोष्ट सांगतो की 1979 पासून आणि जोपर्यंत मी लुधियानाला गेलो नव्हतो 2004 पर्यंत, मी आणि बन्सल साहेब चंदीगडच्या राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी होतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा प्रतिस्पर्धी असतो, तेव्हा तुम्ही आपला ड्यू डिलिजन्स खूप चांगल्या प्रकारे करता त्याच्यावर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. मी आपल्या वैयक्तिक अनुभवावर की पवन बन्सलजी अशा प्रकारचे व्यक्ती नाहीत. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर आता अदालत काय निर्णय तुमच्या बोलण्यावर अदालत घेते ते तुम्ही 100% विश्वास आहे. जर अदालत काय निर्णय घेते, काय घेत नाही हे अदालतवर सोडूयात. परंतु माझा एक वैयक्तिक अनुभव आहे. मी लाख फक्त चुका आणखी काढू एक- शकतो, परंतु माझं असं मत आहे, माझं वैयक्तिक मत असं आहे, असं होऊ शकतो उद्या अदालत कुठल्या दुसऱ्या निर्णयावर पोहोचेल की ते अशा प्रकारचे नाही, व्यक्ती ज्या होते. प्रकारचे व्यक्ती तुम्ही आहात, मला माहिती आहे की तुम्ही चुकीची गोष्ट बोलणार नाही, राजकारणासाठी सुद्धा खोटं बोलणार नाही. मला यावर विश्वास आहे. एक प्रश्न, तुम्ही वकील आहात. सीबीआय असं म्हणाली आहे की पवन बन्सलचा काही रोल नव्हता. त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण मग त्यांना साक्षीदार का बनवलं? रोल नव्हता, मग त्यांना कसं माहिती काय झालं होतं? हे बघा, अशा कुठल्याही केसमध्ये आरोपपत्र वाचून ते आपल्या विचारात घेऊन की त्यांनी काय काय आरोप केले, त्या पत्रामध्ये लिहिलं काय आहे आणि कुठल्या बाबतींवरती कुठल्या व्यक्तीला साक्षीदार बनवलं आहे, कुठल्या व्यक्तीला अभियुक्त बनवलं आहे, त्या निष्कर्षावर पोहोचतील. परंतु मला तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे की UPAचे सरकार आणि विशेष करून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी कधीच या पक्षातील राहिले नाहीत की जे तपास एजन्सीचं काम आहे त्यामध्ये ढवळाढवळ केली जावी. आता तुमचं बोलणं कसं मानू? एकीकडे तर सुप्रीम कोर्ट सांगते की सरकारचा पोपट आहे. तुम्ही म्हणता की वापर करत नाही. मग खूप अवघड आहे हे विश्वास बघा, ठेवणं. असं आहे की तपासणी विभागाचे जे कन्क्लुजन्स आहेत ते काही फायनल थोडी आहेत. चार्जशीट इज ॲट बेस्ट, म्हणजे जास्तीत जास्त तपास अधिकाऱ्याने समजूत घेतलेली तथ्य आणि परिस्थितीचे मूल्यमापन, यापेक्षा अधिक किंवा यापेक्षा कमी काही नाही. ते योग्य आहे किंवा नाही आहे याचा निर्णय अदालत करत असते. या दोन्ही गोष्टींमध्ये मग ते पवन बन्सल असो किंवा नरेंद्र मोदी असो, दोघांवरती नक्कीच लागू होतं का? दोघांवरती लागू होतं. नक्कीच दोघांवरती लागू होतं. हे बघा, भले गुजरातचे मुख्यमंत्री असो, भले पवन बन्सलजी असो, भले मी असेल किंवा तुम्ही असाल किंवा कोणताही सामान्य नागरिक असो, भारताची ज्युरिस्प्रुडन्स असं सांगते, यू आर इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. आणि हे सगळ्यांवरतीच लागू होतं. आणि त्यामध्ये काय म्हणतात, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, कारण मी या देशाच्या पत्रकारितेचा खूप आदर करतो. जी आपली एक फ्री सोसायटी आहे त्यावर विश्वास ठेवतो. परंतु ही जी एक मीडिया ट्रायल आहे, अ पर्सन इज कन्व्हिक्टेड इव्हन बिफोर ही एंटर्स अ कोर्ट रूम, या परंपरेपासून आपण वाचलं पाहिजे, कारण यामुळे भारताची लोकशाही तुमचा काय कमकुवत सल्ला होते. आहे मीडियाला? माझा सल्ला अगदी योग्य आहे, अगदी अचूक सल्ला आहे की तुम्ही रिपोर्ट करा
तुम्ही जे खरं आहे ते रिपोर्ट करा. त्याला सेन्सेशनलाइज करू नका. आणि मी यामुळे म्हणत आहे रजतजी, कारण आज जे मीडियावरती रेग्युलेशनबद्दल बोलले जात आहे, ते सरकारच्या बाजूने किंवा कुठल्याही राजकीय दलाच्या वतीने होत नाहीये. ते अदालतच्या वतीनेच होत आहे. निर्णयानंतर निर्णय घेत आहेत, की मीडियाने आपल्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. तर माझं असं मत आहे, की आणि हे काही सूचना आणि प्रसारण मंत्र्यांच्या दृष्टिकोनातून नाही, परंतु एका नागरिकाच्या दृष्टिकोनातून असं मत आहे, की जर अदालत कायम आणि वारंवार आणि बऱ्याच अदालत याबद्दल बोलत आहेत, तर यावरती मीडियाने एक आत्मचिंतन करायला पाहिजे. तुमच्या मी बोलण्याशी पूर्णपणे सहमत आहे. पण सरकारने सुद्धा आणि अदालतने सुद्धा हे देखील आत्मचिंतन करायला पाहिजे, की उत्तराखंडचा त्रास जनतेसमोर आलाच नसता जर मीडिया नसती आली. दिल्लीमध्ये ज्या मुलीवरती बलात्कार झाला, तिची केस फास्ट ट्रॅकमध्ये नसते गेली जर मीडिया आली नसती तर. नाही, तुमचं म्हणणं योग्य आहे. याचे 2 पैलू आहेत आणि मी यामुळेच म्हणत आहे, की यामध्ये समन्वय खूप गरजेचा आहे. कुठलीही व्यक्ती असं नाही म्हणत आहे, की रिपोर्ट आज व्हायला पाहिजे. कुठलाही व्यक्ती असं नाही आणि आता म्हणत आहे, तुम्हीच की बघा बघा की तुम्ही ज्या नाही, नाही. प्रकारे उत्तराखंडच्या ट्रॅजेडीला मीडियाने रिपोर्ट केलं आहे, मोठ्या जबाबदारीने केलं आहे. बरीचशी अशी उदाहरणं आहेत. मीडियाच्या लोकांनी नाही, हे बघा, लोकांना हे बघा, जेवण हे पोहोचवलं, बघा. रस्ते दाखवले, वाचवलं, आपल्या हरवलेल्या कुटुंबांबरोबर भेट करून दिली आणि कित्येक ठिकाणी तर अंत्यसंस्कार नाही, सुद्धा केवळ केले. काय म्हणतात उत्तराखंडच्या दुर्घटनेमध्ये नाही. मागील अनेक वर्षांपासून जेव्हा कधी या देशामध्ये सांप्रदायिक तणाव झाला आहे, मीडियाने खूप जबाबदारीचा रोल निभावला आहे. परंतु त्याचबरोबर तुम्ही या गोष्टीला सुद्धा नाकारू शकत नाही, की अनेक अशी वाक्य जी आहेत, जिथे जे सेन्सेशनलिझम किंवा खळबळजनक असा एलिमेंट, आता ते टी-आर-पीमुळे असू दे म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे, मी त्यात नाही जात आहे. त्यामुळे पत्रकारितेला सुद्धा धक्का लागतो आणि या देशाच्या लोकशाहीला सुद्धा मी धक्का तुमच्या लागतो. मताशी अग्री करतो. ॲबरेशन होतं, कित्येकदा हां. चुका होतात. हो, पण हो. ते टी-आर-पीच्या कारणाने नाही होत. ते कित्येकदा लोकांच्या वेडेपणामुळे होतं. आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मनीष तिवारी यांच्यावर जनतेचे आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. ट्विटरमध्ये नरेंद्र मोदींचे फॉलोअर्स सगळ्यात जास्त आहेत. आता ते 18 लाख पेक्षा ते- जास्त लोक त्यांना फॉलो ते करतात. जे 18 लाख आहेत, ती माणसं आहेत, की ते कॉल सेंटरमधून क्रिएट केलेली व्हर्च्युअल आयडेंटिटीज आहेत. याचा आता तपास करण्याची आवश्यकता आहे. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, आरोप लावत आहोत, स्पष्टीकरण मागत आहोत मनीष तिवारी यांच्याकडून. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मनीष तिवारी यांच्यावर आरोप आहे की यांची पार्टी नरेंद्र मोदींना घाबरते. ही गोष्ट खरी आहे का की तुमच्या पार्टीचे सगळे नेता पब्लिकली ते हेच म्हणतात की नरेंद्र मोदी गुजरातपर्यंत सीमित आहेत, त्यांचा कुठे प्रभाव नाहीये, ते येतील तरी काय फरक पडणार आहे, कारण त्यांना कोण ओळखतंय? हे बघा रजतजी, असं नाहीये की आम्ही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपाच्या कुठल्याही इतर नेत्याला घाबरतो. आम्ही त्यांच्या विचारधारेला नक्कीच घाबरतो. कारण जेव्हा या देशाची विभागणी झाली होती, तेव्हा एका विचारधारेवरती भारत बनला होता आणि एका विचारधारेवरती पाकिस्तान बनला होता. आणि मागील 64 वर्षांमध्ये ज्या विचारधारेवर भारत चालला आहे, ती फुलली आहे, फळली आहे, भरली आहे. आणि ज्या विचारधारेवरती पाकिस्तान चालला आहे, ती विचारधारा अगदी फेल झाली आहे. लोकांनी तिला नाकारलं आहे. हे खूपच इन्व्हर्स पद्धतीने माझं म्हणणं एकदम व्यवस्थित असतं आणि ते लोकांना कळत नाही. एक खूपच इन्व्हर्स पद्धतीने ती जी एक फेल्ड विचारधारा, तिला भारतावर थोपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्याचे जे परिणाम आहेत, ते परिणाम भारतासाठी खूप घातक असतील. या गोष्टीबद्दल नक्कीच आम्हा लोकांना शंका आहे. तर ही जी आमची लढाई आहे भारतीय जनता पार्टीबरोबर, ती व्यक्तींबरोबर नाहीये, पण हे बघा, त्यांच्या विचारधारेबरोबर आहे. तुमचे सहयोगी मंत्री आहेत जयराम रमेश. ते म्हणाले की नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये 3 निवडणुका जिंकल्या आहेत. नक्कीच ते चांगला निवडणुकीचा प्रचार करतात. मोदी केवळ व्यवस्थापनाच्या बाबतीत नाही, तर प्रत्येक स्तरावर काँग्रेससाठी एक आव्हान आहे. हे बघा, त्यांची विचारधारा या भारतासाठी एक आव्हान आहे. कारण जे आयडिया ऑफ इंडिया आहे, जी भारताची कल्पना आहे, त्या भारताच्या कल्पनेचं जेव्हा ध्रुवीकरण होतं, मग ते राजकीय स्तरावर असो किंवा विचारात्मक स्तरावर असो, तर ते धर्मनिरपेक्ष विरुद्ध सांप्रदायिक होत असतं. तर त्यामुळे ही जी विचारधारेची लढाई आहे,
ही तर मागील 64 वर्षांपासून किंवा स्वातंत्र्याच्या आधीपासूनच चालत आली आहे. तर त्यामुळे मग जर भारतीय जनता पार्टी असो किंवा RSS असो, जी त्यांची एक बहुसंख्याक विचारधारा आहे की या देशामध्ये मेजॉरिटेरियनिझम झालं पाहिजे, त्याला आमचा विरोध अहो, आहे. पण हीच ती विचारधारा आहे जिने त्यांना गुजरातमध्ये 3-3 वेळा निवडणूक जिंकून दिली. आता नुकत्याच निवडणुका झाल्या. हे 6 बघा- सीट ज्या काँग्रेसकडे होत्या कायमच त्या 6च्या 6 सीटवर आता हे एक बघा महिन्यापूर्वी निवडणूक आणि पोटनिवडणुकांमध्ये फरक करण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 2002 मध्ये आम्ही गुजरातची निवडणूक हरलो. 2004 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा 26 मध्ये आम्ही 12 सीट जिंकलो. 2007 मध्ये आम्ही गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक हरलो. 2009 मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तर 14 सीट जिंकलो. तर त्यामुळे लोक फरक करतात. प्रदेशांमध्ये त्यांना कुठल्या प्रकारचे नेतृत्व पाहिजे, तुमच्या केंद्रामध्ये कुठल्या प्रकारचं नेतृत्व हवं आहे, त्यामध्ये फरक करतात. आणि त्यामध्ये नक्कीच जी एक बहुसंख्याक विचारधारा किंवा जी भारतीय जनताची विचारधारा जी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे, ती कित्येक प्रदेशांमध्ये त्यांना फायदा मिळवून देते आणि अनेक प्रदेशांमध्ये जिथे लोक अजून सुद्धा भारताची जी मूलभूत कल्पना आहे त्याच्याशी जोडलेले आहेत, जी आयडिया ऑफ इंडिया आहे, प्लुरलिस्टिक आयडिया ऑफ इंडिया, तिथे त्यांचा जम बसू शकत हे बघा, नाही. सोशल मीडियाबद्दल बोलायचं तर या देशामध्ये 65% यूथ आहे. खूप करोडोच्या संख्येमध्ये लोक जोडले आहेत सोशल मीडियाशी. आजच मी वृत्तपत्रामध्ये वाचलं की ट्विटरवर नरेंद्र मोदींचे फॉलोअर्स सगळ्यात जास्त आहेत. आता ते 18 लाख पेक्षा जास्त ते- लोक त्यांना फॉलो करतात. ते जे 18 लाख आहेत ते लोक आहेत की ते कॉल सेंटरमधून क्रिएट केलेली व्हर्च्युअल आयडेंटिटीज आहेत की जे याचा तपास करण्याची गरज आहे. परंतु जर सोशल मीडिया इतकाच महत्त्वपूर्ण असतो तर कर्नाटकमध्ये जादू का नाही चालली? तर त्यामुळे हे एक पण मी तर प्रचार असं ऐकलंय करण्याचं की- म्हणजे मी तसे असं ऐकलंय की तुम्ही आपल्या पार्टीसाठी सोशल मीडियाला कसं इन्फ्लुएन्स केलं जावं यासाठी एक मोठी योजना बनवत आहात. एजन्सीज प्रेझेंटेशन करत आहेत यासाठी. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी याला अजिबात नकार देत नाहीये. केवळ पार्टीसाठीच नाही, सरकारसाठी सुद्धा आम्ही हे काम करत आहोत. कारण माझं असं मत आहे की जो येणारा काळ आहे, त्या येणाऱ्या काळामध्ये प्रिंट, ब्रॉडकास्टिंग, जी ट्रेडिशनल मीडिया आहे, त्याच्याबरोबरच न्यू मीडियाचा एक खूप मोठा रोल असेलच. मग तुम्ही इन्व्हेस्टिगेट केलं का? जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कसं नरेंद्र मोदींनी सोशल मीडियामध्ये असा इम्पॅक्ट क्रिएट केला आहे जर आपला? तुम्ही एखाद्या दिवशी संधी द्याल, तर मी तुम्हाला काय म्हणतात जे जे व्हिज्युअल एव्हिडन्स आहे ते दाखवू शकतो, की जे कॉल सेंटर आहेत आणि जे बेसमेंटमध्ये फॅसिलिटीज क्रिएट केल्या गेल्या आहेत, त्या तर सगळ्या गोष्टी सार्वजनिक आहेत. आता जी इथे जनता बसली आहे त्यांना विचारा की या लोकांना काय प्रश्न विचारायचे आहेत. हा बोला, इकडे तुम्ही. काँग्रेसमध्ये मी कार्यकर्ता, एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. आणि तुमचे मंत्री लवलीजींना सुद्धा हे माहिती आहे, संजय दीक्षित यांना सुद्धा हे माहिती आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की निवडणुका जवळ येत आहेत आणि जवळ आल्यावर तुम्ही लोक तिकीट जे वाटता ते कुठल्या बेसिसवर वाटता? पैशाच्या बळावर वाटता किंवा जो कार्यकर्ता जमिनीशी जोडलेला असेल त्याला वाटता की गुंडगिरी करणाऱ्यांना वाटतं? मला तुमच्याकडून या प्रश्नाचं जरा उत्तर हवं. ही तुमची जी दुःख आणि वेदना आणि संवेदनशीलता आहे, मी ते पूर्णपणे समजू शकत आहे. परंतु जर आम्ही तिकीट पैशांवरती वाटत असतो, आम्ही तिकीट गुंडागिरीने वाटत असतो, तर मी इथे बसलो नसतो. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मनीष तिवारी यांच्यावर जनतेचे आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. एक नेता मला म्हणाले की मनीषजींना तुम्ही हे नक्की सांगा कि इतनी जल्दी क्या है गौरी साजन के घर जाने की, सखियों के साथ बैठ जरा कुछ बातें हैं समझाने को। वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत मनीष तिवारी यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर मनीष तिवारी यांच्यावर आरोप आहे की यांचं सरकार मतांसाठी घाई गडबडीत निर्णय घेत आहे. जेव्हापासून हे फूड सिक्युरिटी बिल आलं आहे ऑर्डिनन्सच्या प्रकारात, तेव्हापासून वाटतंय की आता निवडणूक लवकरच होणार आहे. जो निवडणुकीबद्दल जो प्रश्न आहे, निवडणूक मे 2014 मध्येच होईल. असे पक्ष जे तुम्हाला वोट देत आहेत, तुमचं समर्थन करतायत, मुलायम सिंग यादव सारखे लोक, त्यांना सुद्धा या गोष्टीची अडचण आहे. एक नेता मला म्हणाले की मनीषजींना तुम्ही हे नक्की सांगा
इतनी जल्दी क्या है गौरी साजन के घर जाने की, सखियों के साथ बैठ जरा कुछ बातें हैं समझाने को। ज्यांनी कोणी तुम्हाला ही गोष्ट सांगितली असेल त्यांची तुकबंदीची मी कदर करतो. परंतु वास्तविकता ही आहे जिथे समाजवादी पार्टीचा सुद्धा संबंध आहे. त्यांच्या काही शंका होत्या की जे भारताचे कृषी क्षेत्र आहे त्याच्यावरती याचा काय परिणाम होईल. परंतु कृषी मंत्रीने सार्वजनिक स्तरावर सुद्धा आणि तसेच सुद्धा अत्यंत व्यापक स्तरावर ही गोष्ट स्पष्ट केली आहे की या देशामध्ये खाद्यांचा साठा आहे आणि खाद्यांचा साठा पुरेसा आहे आणि हे अंमलात आणण्यासाठी आणि जर कुठेतरी देव नको करू, कुठल्यातरी वर्षी अशी एखादी नैसर्गिक आपत्ती आली, कुठे दुष्काळ पडला, तरीसुद्धा या देशामध्ये ज्या प्रकारचा साठा आहे, आमच्यामध्ये ही क्षमता आहे की जे लोकांना आम्ही वचन दिलं आहे आणि ते वचन आम्ही पूर्णपणे अंमलात दोन आणू. मूळ अडचणी आहेत. काही लोक म्हणाले की आपल्या देशामध्ये या प्रकारच्या कायद्याची यासाठी गरज नाहीये कारण भुकेने मरणाऱ्यांची संख्या केवळ 4% आहे, पण 40% लोक कुपोषणाचे शिकार आहेत. ते मरतात मॅलन्यूट्रिशनमुळे. म्हणजे आवश्यकता तर आहे मॅलन्यूट्रिशनला ठीक करण्याची, ना की त्यांना स्वस्त धान्य देण्याची. आज आपकी अदालतमध्ये मी वचन देतो की हा अध्यादेश मंजूर झालाच तर ज्या बाकी गरजेच्या गोष्टी आहेत, मग त्यामध्ये मीठ असेल, त्यामध्ये तेल असेल, ते पिण्याचं सुद्धा आम्ही पाणी आहे. यामध्ये जोडून स्वच्छ पिण्याचं पाणी न मिळण्याने लोक मरत आहेत. हॉस्पिटलची सुविधा नसल्यामुळे लोक मरत आहेत. जे फिगर्स माझ्याकडे आहेत, प्रत्येक तिसरी गर्भवती महिला अनुकूल आहार न मिळाल्या कारणाने रक्ताच्या कमतरतेने पीडित आहे. जर मुलांबद्दल बोलायचं तर हे युनिसेफचे आकडे आहेत. आपल्या देशामध्ये प्रत्येक तासाला 180 मुलं कुपोषणाच्या कारणामुळे मृत्यूचे शिकार होतात. तुम्ही बोलताय ते खरं आहे. मी यामध्ये काय म्हणतात मी काही पळत नाहीये किंवा यामध्ये काही फरक करायचा नाहीये मला. तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. कुपोषण एक समस्या आहेच आणि कुपोषणाशी लढण्यासाठी ते पहिलं जे मूलभूत आणि प्राथमिक पाऊल आहे, ते लोकांना जे प्राथमिक धान्य आहे ते त्यांचं रोज जेवण आहे ते पुरवायचं आहे. तर जर तुम्हाला यामध्ये सुद्धा लोकांना शंका आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे जे उपलब्ध करून देण्यासाठी जी सिस्टम असली पाहिजे, डिस्ट्रीब्युशन जी आहे ती तर तशीच्या तशीच आहे. आणि हे तर स्वतः राजीव गांधी म्हणाले होते. आता राहुल गांधी सुद्धा म्हणतात की जनतेपर्यंत तो पैसा पोहोचत नाहिये, जनतेपर्यंत तर ते धान्य पोहोचतच नाहीये. 1/3 त्यातले मधलेच लोक खाऊन हे जातात. बघा रजतजी, हे डिपेंड करतं की कुठल्या प्रदेशामध्ये ही सार्वजनिक वितरण प्रणाली आहे ती कशी आहे. खाद्यांचा कायदा बनला आणि लोक अदालतमध्ये जाऊ शकतील तो कायदा अंमलात आणण्यासाठी की बाबा ते आम्हाला पुरवलं जायला पाहिजे, ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे एक दबाव राज्य सरकारवर जे येईल. विरोधी पक्ष आहेत, विशेष करून बीजेपी, त्यांची ही शंका तर खरी आहे की काँग्रेसने ही ऑर्डिनन्स यामुळे आणलं कारण की त्यांना वोट मिळावेत. फूड सिक्युरिटीपेक्षा जास्त यामध्ये वोट सिक्युरिटीचा प्रश्न आहे. जर भारतीय जनता पार्टी खरंच राष्ट्रहिताला दलहितापेक्षा वर ठेवत असेल तर माझं हे मत आहे की त्यांनी या अध्यादेशाचे समर्थन करायला पाहिजे. कारण त्यांनी यामध्ये भागीदारी घ्यायला हवी, ना की यावर टीका करावी लागेल. कारण जर त्यावरती टीका करतील तर या देशाच्या लक्षात येईल की कुठला व्यक्ती आणि कुठलं राजकीय दल त्यांच्या बरोबर उभा आहे किंवा त्यांच्या विरोधात उभा आहे. पण तुम्ही माझ्या या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. फूड सिक्युरिटीच्या बरोबरच वोट सिक्युरिटी सुद्धा करत आहेत. हे बघा, राहिला प्रश्न वोटचा प्रश्न आहे रजतजी. लोकशाहीमध्ये ही जनता आहे ती देवाचं रूप असते आणि जेव्हा 2014 येईल, जो निर्णय जनता घेईल आम्ही त्याचा स्वीकार करूच. जर आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली सरकार बनवण्याची, सरकार तर बनवू, जी वचनं दिली आहेत ती पण पूर्ण करू. जर दुसऱ्या कोणाला तरी संधी दिली तर आम्ही त्यांचं रचनात्मक समर्थन करू. हे तर लोकशाहीचं चक्र आहे, फिरत राहतच. मी माननीय महोदयांना हा प्रश्न विचारू इच्छिते. मी उत्तराखंडची आहे आणि मला तिथल्या जमिनींच्या प्रश्नांविषयी माहिती आहे. तर मनरेगा विषयी जर बोललो तर त्यामार्फत आपल्या खात्यात जितके पैसे येतात, म्हणजे ज्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे येतात, ज्यांची नावं आहेत, त्यांच्या बाबतीत नंतर कळतं की ह्यातली अर्धी माणसं तर हयातच नाहीयेत. तरीही त्यांच्या नावाने मनरेगा स्कीम चालू आहे आणि पैसे त्यांच्या खात्यात जात आहेत. आणि ते जे पैसे आहे त्यातले अर्धे पैसे मधले दलाल खात आहेत. तर या बाबतीत तुमचं म्हणणं काय की मनरेगा स्कीम कितपत यशस्वी ठरतीये? मनरेगाच्या पैशांचं जे वितरण आहे ते त्या गावाच्या पंचायतद्वारा केलं जातं
आता जर त्या कुठल्यातरी गावामध्ये किंवा ज्या परिसरातून तुम्ही येता, त्यामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत जे गरिबांच्या पैशांचं सुद्धा गमन करतात, तर नक्कीच त्यांच्या विरोधात कारवाई हे केली बघा, गेली पाहिजे. अशीच आणि भीती फूड सिक्युरिटीच्या बाबतीत आहे. हे खाद्य सामान्य माणसापर्यंत पोहोचेल की नाही पोहोचणार याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका तुमचं आहे. हे बघा, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे रजतजी, की जो लास्ट माईल आहे, जेव्हा कुठल्याही सरकारची स्कीम सरकारचं टोक सोडते आणि लोकांपर्यंत पोहोचते, तर ती मध्येच कुठेतरी गायब होऊन जाते. आणि आज जे सगळ्यात मोठं आव्हान आहे या देशासमोर, आणि केवळ आमच्यासमोर नाही, प्रत्येक राजकीय दलाच्या प्रत्येक प्रशासकासमोर आहे, की तो जो लास्ट माईल आहे, तो कुठल्या प्रकारे ठीक केला जावा. आणि कारण त्यासाठी जे 1,25,000 करोड मध्ये जनतेकडे बरोबर आहे. केवळ 25 करोड पोहोचतील. 1 लाख करोड गायब होऊन जातात. म्हणूनच जी दुसरी स्कीम सरकारने सुरू केली आहे, डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफरची, ही बघा, खाद्यान्न तर त्याचा तुम्ही उल्लेख फिजिकली करत डिलिव्हर आहात. करत मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला जे- फिजिकली डिलिव्हर करावं लागेल. हो. परंतु जो पैसा आहे, जो डीपीटीच्या माध्यमातून आम्ही लोकांना पैसा पोहोचवू, त्याचा उद्देश हाच आहे की जर ₹1 दिल्लीमधून पाठवला जातो, तर तो ₹1 लोकांपर्यंत पोहोचावा. कारण मला त्याचे- असं वाटतं त्याचे की सुद्धा माझ्याकडे आकडे आहेत. अरुणा रॉय, हं. ज्या सोनिया गांधींच्या जवळच्या मानल्या जातात, NSCच्या मेंबर राहिल्या आहेत, त्या म्हणाल्या की अजमेरमध्ये त्यांना माहिती मिळाली 35,000 लोकांसाठी पैसा पाठवला गेला, फक्त 150 लोकांपर्यंत पोहोचला. हे बघा, मी त्याचं तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. माझ्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये जे सरकारने 51 जिल्हे निवडले होते, आमच्या बाजूचा जिल्हा आहे फतेगड साहब, त्याला सुद्धा निवडलं गेलं होतं त्या पहिल्या चरणामध्ये. आणि तिथे जो अनुभव आला आहे, तो चांगला आला आहे, की जो सरकारने इथून पैसा पाठवला, तो पैसा लोकांपर्यंत पोहोचला. कारण माझा हा हेतू होता, की जेव्हा पैसा वाटेल एक समान, तेव्हाच होईल भारत महान. आणि हेच डीबीटीच्या मागचा हेतू आहे. मनीषजी, तुम्ही आपल्या सरकारचा आणि पार्टीचा योग्य आवाज आहात. तुम्ही हा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाचं अत्यंत निर्भीडपणे उत्तर दिलंय. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज ओम थानवी यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांच्यावर. आपण त्यांना विचारलं काँग्रेस पार्टीबद्दल, आपण त्यांना विचारलं सरकारच्या स्कीम्स बद्दल, आपण त्यांना विचारलं उत्तराखंडची दुर्घटना आणि सीबीआयच्या मिसयूज बद्दल. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज जनसत्ताचे संपादक ओम थानवी यांच्या निर्णयाची. मला इथे हे रूप धारण करण्याची संधी अनेक वेळा मिळाली आहे, पण पहिल्यांदाच मी आज कदाचित हे ऐकलं की जनतेचे वकील हे म्हणाले की जो आरोपी समोर आहे त्यांच्या विरोधात काही स्पष्ट आरोप काहीच नाहीयेत त्यांच्याकडे. मी या गोष्टीसाठी मनीष तिवारी यांचं अभिनंदन करतो की अशा काळामध्ये ते आतापर्यंत निर्मळ राहिलेत आणि इथून पुढे सुद्धा निर्मळ राहतील. जे आरोप लावले गेले ते सरकारवरती होते आणि जसं की त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी त्यांचा बचाव केला आणि चांगला केला. मला वाटतं त्यांनी उत्तमपणे केला आणि चांगल्या भाषेमध्ये केला. ते म्हणाले की मी पंजाबमधून येतो, माझी भाषा शुद्ध नाहीये. माझ्या मते त्यांनी चांगल्या भाषेमध्ये बचाव केला. आणि एक गोष्ट जी आहे ज्याची खंत अदालतला आहे की मनीष तिवारी हसतात कमी आणि हसले जरी तरी थोडं उपहासात्मक हसतात. अदालतचा हाच चाललाय की त्यांनी हसावं, विरोधी पक्षावर हसावं आणि कधीतरी पक्षावर देखील हसावं. आम्हाला आशा आहे की मनीष तिवारी आपकी अदालतच्या या खटल्यानंतर हसतील, नक्कीच हसतील, आपल्यावर सुद्धा आणि विरोधी पक्षावर सुद्धा. आणि अपेक्षा करतो की यांच्यासारखे आणखी नेता देशामध्ये हो आणि हे जे काही बोलले त्यामधील सत्य किती आहे याचा निर्णय देशाच्या जनतेला म्हणजेच तुम्हाला करायचा आहे. आमची भेट तुमच्याशी पुढील आठवड्यात होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत